शासकीय इमारत आली की राष्ट्राचा तिरंगा ध्वज समोर फडफडायलाच हवा। तिरंगा ध्वज हे आपलं स्वातंत्र्याचं प्रतीक आहे। ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या स्वातंत्र्याकरता प्राणाचं बलिदान केलं त्यांची आठवण आहे, आपल्या राष्ट्राचा अभिमान आहे आणि स्वातंत्र्यवीरांची आठवण आहे। असा तिरंगा ध्वज कुळगाव बदलापूर नगरपालिकेची नवीन इमारतीचे उद्घाटन 15 ऑगस्ट 1924 साली होऊन अजून त्या इमारतीसमोर फडकवला गेलेला नाही। ही बाब अतिशय चुकीची आहे। याबाबत मी मुख्याधिकारी नगर परिषद यांना पत्र दिलं। या पत्राला महिना उभारूनही अजूनपर्यंत तिथे ध्वजस्तंभ उभारण्याच्या कुठल्याही हालचाली चालू दिसत येत नाहीत। ध्वजाच्या बाबतीत तिथे उदासीनता का? इमारतीसमोर डौलाने ध्वज इमारत असले तर इमारतीलाही शोभा असते, इमारतीची शान वाढते। आमच्या बदलापूरच्या नवीन प्रशासन इमारतीची शान कधी शान से तिरंगा कधी फडकणार, शान कधी वाढणार यासारखा मी नगरपालिकेला 1 महिन्यापूर्वी पत्र दिलं नंतर स्मरणपत्र दिलं, पण त्याची दखल घेतल्याचं कळवण्याचं सौजन्य देखील मुख्याधिकाऱ्यांनी दाखवलेलं नाही। 6 महिन्यापर्यंत ध्वजामध्ये न बसता तिरंगा न फडकवता इमारती गेलं तर याबाबत त्यांनी उत्तर द्यावं। का फडकवण्यात आलं नाही, काय कारणं आहेत? त्यांना राष्ट्राविषयी प्रेम नाही आहे का? आणि जे आपल्या शहरातले लोकप्रतिनिधी त्यांच्या लक्षात ही बाब येऊन त्यांनी त्या बाबतीत प्रयत्न केले नाहीत का? हा ध्वजाचा अपमानच आहे। आपलेच लोक जर आपल्या ध्वजाचा मान सन्मान ठेवत नसतील तर इतर कसे ठेवतील? विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा हा लवकरात लवकर फडकवा आणि 26 जानेवारीला त्यांचा मानवंदन देऊन झेंड्याचा सन्मान करावा। खरं तर मुख्यमंत्री जेव्हा 15 ऑगस्ट आले त्याच्या अगोदरच हा ध्वज उपरून मुख्यमंत्र्यांनी त्यांना मानवंदन देऊन सन्मान करायला होता। ही गोष्ट झाली नाही तर यापुढे लवकरात लवकर करण्यात यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, बदलापूर पश्चिम, रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला। तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी। त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे, जिथे तुम्ही मोतीबिंदू काचबिंदूचे ऑपरेशन करू शकता। आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत। मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, बदलापूर पश्चिम।